नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्ताने सांगलीच्या ईश्वरपूर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली। हत्ती, घोडे, उंट, ढोल ताशाच्या गजरात ईश्वर शहराचा प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती वाळवा तालुका महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि सर्व धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी करतात। परंतु या वर्षीची जी जयंतीची मिरवणूक आहे याला एक विशेष महत्त्व आहे, कारण गेल्या 40 वर्षाची जी ईश्वरपूर शहराची मागणी होती, ईश्वरपूर शहर नाव व्हावं, इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव या वर्षी झालं आणि त्याच्यानंतर निघालेली ही पहिली भव्य मिरवणूक अतिशय आनंदात आणि उत्साहात सर्व समाज बांधव यावर्षी जयंतीची मिरवणूक साजरी करतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ईश्वरपूर शहरात किंबहुना वाळवे तालुक्यात कुठेही अश्वारूढ किंवा उभा राहिलेला पुतळा अहिल्यादेवी होळकरांचा नाही आहे। तो पुतळा उभा करण्यासाठी काहींनी बऱ्याच वेळा मागण्या केल्या, घोषणा केल्या, परंतु तो प्रत्यक्षात झाला नाही। म्हणून आज आपल्या जतचे विधानसभा सदस्य, आमच्या समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ईश्वरपूर शहरात जागा उपलब्ध करून द्या, आम्ही स्मारक आणि अश्वारूढ पुतळा किंवा भव्य असा अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही उभा करायला मदत करू। त्या पद्धतीनं आम्ही सर्व तालुक्यातले धनगर समाज बांधव आहे ते आम्ही त्यासाठी मनापासून प्रयत्न करून या लवकरात लवकर आपण स्मारक आणि पुतळा अहिल्यादेवींचा या तालुक्यात, या ईश्वरपूर शहरात उभा करणार आहोत। जयंतीच्या निमित्तानं जसं तुम्ही एकत्र आलात, तोच मुद्दा आरक्षणाच्या निमित्तानंही सर्व समाज बांधव एकत्रित लढणार। खरं तर वाळवे तालुक्यातल्या धनगर समाजाच्या बाबतीचं एक वैशिष्ट्य मानलं पाहिजे। कुठलाही पक्ष, कुठलाही भेद, कुठलेही आमच्या जातीत जे काही वेगवेगळे गट आहेत ते कुठेही समाज म्हणून ज्या वेळेला विषय असतो त्यावेळेला सर्व समाज बांधव आमचे एकत्र असतात। दिलेल्या हाकेला ओ देऊन उत्स्फूर्तपणे अगदी पदर मोड करून येणारा वाळवे तालुक्यातला धनगर समाज आहे। त्यामुळं आरक्षणाचा विषय असो, धनगर समाजावर होणाऱ्या कुठल्याही अन्यायाचा विषय असो, त्याला सर्व धनगर समाज बांधव आपल्या मनापासून घरटी एक तरी किमान उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही। आज कार्यक्रम झाला तर स्वच्छता मोहीम पण राबवण्यात आली। दरवर्षी आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि वाळवा तालुक्यातला समस्त धनगर समाज आम्ही दरवर्षी साजरी करतो। आमच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य की सगळे तालुक्यातल्या प्रत्येक घरातल्या किमान एक व्यक्ती आणि एक स्त्री या मिरवणुकीत असावी असा आमचा प्रयत्न असतो। त्याला बराचसा प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि ठरताना आमचं ठरलेलं आहे की पुरुषांनी पिवळा शर्ट आणि महिलांनी पिवळी साडी नेसून यावं। त्या पद्धतीनं तुम्ही आज बघितलं असेल 90 ते 95% महिला आणि पुरुष पिवळा शर्ट आणि पिवळी साडी घालून आहेत। आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य किंबहुना महाराष्ट्रात नव्हे देशात कुठं घडत नसेल अशा पद्धतीचं वैशिष्ट्य आमच्या मिरवणुकीचं आहे की ज्या मार्गावरून आमची मिरवणूक जाते त्या मार्गाची स्वच्छता आमच्या बोरगावचे जे समस्त धनगर समाज आहे त्या धनगर समाजातले सगळे युवक या रस्त्याची पूर्ण स्वच्छता तुम्ही आत्ता 1 तासाभराने जर बघितलं तरीसुद्धा तुम्हाला कसपट या रस्त्यावर दिसणार नाही, एवढी स्वच्छता या मिरवणुकीची असते। याच्या पाठीमागे उद्देश आमच्या समाजाचा असा आहे की या शहरात राहणारे जे काही जनता आहे, व्यापारी आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा आमच्या मिरवणुकीमुळं, आमच्या समाजामुळं त्रास होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा भावना आहे। म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आपण ही मिरवणूक आयोजित करतो आणि त्या पद्धतीनं पार पाडत असतो। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।